नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. लोकल अपघातातील जखमींना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली भेट. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आणि एकाच दिवशी 6 जणांचा अपघातात मृत्यू. लोकलमधील गर्दीचा भार कमी व्हावा आणि अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी दिवा ते CSMT जलद लोकल सुरू करण्याची मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात सोमवारी सकाळी झालेल्या लोकल अपघातातील जखमींची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळेला ते पत्रकारांशी बोलत होते. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून खासदार डॉ. शिंदे यांनी याप्रसंगी शोक व्यक्त केला. यावेळेला शिवसेना खासदार नरेश म्हस्के आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की या अपघातातील 10 जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 7 जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खासदार शिंदे यांनी दिली. मुंब्रा स्टेशनजवळ एक वळण आहे जिथे अप लोकल आणि डाऊन लोकल जात असताना दोन्ही लोकलमधील काही जण खाली पडले तर काही जण ट्रेनच्या आतमध्ये पडले असं खासदार शिंदे म्हणाले. खासदार शिंदे म्हणाले की कल्याण कर्जत परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक राहतात, त्यामुळे या मार्गावर लोकल फेऱ्या वाढवणं आवश्यक आहे. प्रवासी संघटनांकडून लोकल संख्या वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते. ठाणे कल्याण 5वी आणि 6वी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकल फेऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली. मात्र 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तार होणं आवश्यक आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाचं काम सुरू आहे. हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लोकल फेऱ्यांची संख्या आणखीन वाढेल असा विश्वास खासदार शिंदे यांनी व्यक्त केला. कल्याणच्या पुढे 3री आणि 4थी मार्गिका तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी जमीन अधिग्रहण केलं जात आहे. लोकल फेऱ्या जेव्हा वाढतील तेव्हा गर्दीचं व्यवस्थापन करणं सोपं जाईल. नव्या मार्गिका वाढवण्याबरोबरच 12 डब्यांच्या लोकल 15 डब्यांमध्ये परावर्तित करणं तितकंच गरजेचं आहे असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. जे प्रवासी दरवाजावरती उभे होते ते एकमेकांच्या क्लिअरिटी माहिती नाही अजूनपर्यंत कशा प्रकारे घडलं आहे ते, पण त्याच्यामध्ये दोन्ही ट्रेन्समधले लोक जी आहेत ती खाली पडली आणि त्याच्यामुळे हा अपघात झाला. म्हणजे 2 लोकल ट्रेनमधली पडलेली एका दोन्ही लोकल ट्रेनमधले काही लोकल जे डेथ झालेली आहेत ते ठाण्यावरून कर्जतच्या दिशेने जात होते आणि एक ट्रेन कर्जतच्या दिशेवरून ठाण्याला येत होती. तर काही जे लोक आहेत ते दोन्ही ट्रेनमधले या ठिकाणी जखमी देखील झालेले आहेत. सर, यामध्ये जे आणि जे काही लोक जे आहेत ते ट्रेनच्या आतमध्ये पडले त्याच्यामुळे जखमी झाले. सर, यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषतः कर्जत असतील, खोपोली असतील किंवा कसारा असतील, या लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे. कल्याणवर आता काय झालंय, मोठ्या प्रमाणामध्ये लोक देखील त्या कल्याण कर्जत इकडे राहायला गेले. मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे. वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे. आपण पाहिलं असेल की 5वी 6वी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढ झाली, पण अजून त्याच्या पुढे CST पर्यंत देखील ही 5वी आणि 6वी लाईन झाली पाहिजे लवकरात लवकर. त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे. ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या ज्या आहेत ह्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर 3री 4थी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे. तिथे देखील लँड ॲक्विजिशन चालू आहे. तर सर्व्हिसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सबअर्बन रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील. लोकांची जी आहे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनाने ह्या पूर्ण रूटवरती जास्तीत जास्त ट्रेन्स आणि 12 डब्यांच्या ह्या 15 डब्यांच्या कशा होतील त्याच्यावरती देखील लक्ष दिलं पाहिजे. ऑनलाईन दंडाची वसुली होत नसल्यानं वाहन चालकांकडून नियम मोडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाच्या हद्दीत अवघ्या 6 महिन्यात वाहन चालकांनी 75,523 वेळेला वाहतुकीचे नियम मोडले. नियम मोडल्याच्या प्रकरणात वाहतूक पोलिसांनी त्यांना 7,84,56,500 रुपयांचा ऑनलाईन दंडही ठोठावलाय.
मात्र दंडाची वसुली होत नसल्यानं येथील वाहन चालकांची मुजोरी वाढली असून त्यांच्याकडून धोकादायक वाहतूक सुरूच आहे. परिणामी प्रवाशांच्या जीविताला देखील धोका निर्माण झाला आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना ऑनलाईन दंड पाठवण्याची पद्धत आहे. परदेशाच्या धर्तीवर सुरू केलेल्या या पद्धतीवर वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये मात्र दंडाची वसुली करण्यात अपयश येताना दिसतंय. त्यामुळेच वाहतुकीचे नियम मोडून ऑनलाईन दंडाची काटेकोरपणे वसुली केली जात नाही याची जाणीव वाहन चालकांना झाली आहे. परिणामी वाहन चालक नियमांकडे सर्रासपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना धोका निर्माण झालाय. या उलट वाहन चालकाची नजर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याकडे गेली तर त्याच्याकडून वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जातं. वाहन चालकांना ऑनलाईन दंडाचा धाक वाटत नसल्यानं शहरातील वाहतुकीचं नियोजन कोलमडलं असून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याचं ठाणेकर नागरिकांचं म्हणणं आहे. मध्य रेल्वेवरील दिवा ते मुंब्रा या स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून 8 ते 12 प्रवासी पडल्याची घटना समोर आली. जलद लोकलमध्ये असलेल्या गर्दीमुळे हे प्रवासी रेल्वे रुळांवर पडले. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 2 प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत आहेत, अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली. तसंच या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. सोमवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा रेल्वे स्थानकावर विरुद्ध दिशेची लोकल आणि समोरून येणाऱ्या लोकल गर्दीमुळे अनेक धावत्या लोकलमध्ये पडून खाली पडले. पिकावरची वेळ असल्यामुळे दोन्ही लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले. रेल्वेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्यानं हा अपघात झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणारे काही प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून पडले. अप आणि डाऊन दरम्यानच्या लोकल दरम्यान फुटओव्हरवरून प्रवास करत होते. अशात त्यांची टक्कर झाली किंवा बॅग लागली आणि धक्का लागला. त्यामुळे ही 8 लोकं खाली पडली. रेल्वेनं उपाययोजना करण्यासंदर्भातच नव्या लाईनचं नियोजन केलंय. ठाणे ते CSMT 6व्या लाईनपर्यंत अपग्रेड करणार आहोत. प्रवासी दरवाजाच्या फुटबोर्डवर होते म्हणून अपघात घडला अशी माहिती मध्य रेल्वेच्या CPROकडून देण्यात आली. या अपघातानंतर नव्या लोकल गाड्या आता दरवाजे आपोआप बंद होणारे असतील. म्हणजेच ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टीमच्या नवीन गाड्यांमध्ये ते बसवण्यात येणार आहे. तसा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येणार आहे. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या अपघाताची चौकशी सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की अपघातामुळे लोकल ट्रेन्स सेवांवरही परिणाम झालाय, ज्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय. वरती एक मोठी घटना घडलेली आहे. सकाळी प्रवास करताना 10 ते 12 प्रवासी पडलेले आहेत. त्यामध्ये 5 ते 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. कशा पद्धतीने पुढील कारवाई या मुंब्रा रेल्वे स्थानकावर करण्यात आली आहे? 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होत्या. 9-9:30च्या दरम्यानची घटना आहे. एकूण 14 लोक जखमी आणि मृत आहेत. त्यापैकी 5 जण मृत आहेत, बाकीचे जखमी आहेत. काही 2 जण ज्युपिटरला आहेत, काही छत्रपती शिवाजी हॉस्पिटल कळवा येथे आहेत आणि काही सिव्हिल हॉस्पिटल ठाणा येथे जखमी आहेत. दरवाजात प्रवासी लटकून प्रवास करत असल्यामुळे क्रॉस होताना ते एकमेकाला टच झाले आणि त्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी लोकांची मागणी की फास्ट लोकल या ठिकाणी थांबावा, कारण गर्दी ती प्रचंड प्रमाणात या ठिकाणी होती. हा, मागणी आहे तशी केलेली आहे. मागणी प्रवाशांनी केलेली आहे. रेल्वे प्रशासनाकडून पोलिसी भूमिका अशा प्रकारची असतात. काय या मार्गावरती पाहिलं तर अनेक अपघात सतत घडत असतात. त्याच्यावर मी काय सांगू? किती प्रमाणात पोलीस या ठिकाणी तैनात, पोलिसांचा किती फोर्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आपल्या माध्यमातून? पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि अंमलदार आहेत. जवळजवळ 70 अंमलदार, 15 अधिकारी आहेत पोलीस स्टेशनचे. SRP आणि RCPचं पण प्लॅटफॉर्म आहे. लोकांना काय आव्हान असेल आपल्या माध्यमातून? लोकांनी जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, लटकू नये, स्वतःच्या जीविताची काळजी स्वतः घ्यावी. पाण्याची प्रचंड कमतरता जाणवत असताना ठाणेकरांचं पाणी बिल्डरांच्या घशात घालून पाण्याची पळवापळवी सुरू आहे. विशेष म्हणजे नव्यानं सुरू असलेल्या आणि बेकायदा बांधकामांसाठी पाण्याचा सर्रास वापर केला जात असल्याचा आरोप ठाणे शहराचे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. दरम्यान ठाणे शहराचा वाट्याबोळ झाल्याची कबुलीच भाजपा आमदारांनी दिली असल्यानं आगामी पालिका निवडणुकीत राजकीय घमासान रंगणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. ठाणे शहराचं घोडबंदर, कळवा, दिवा, मुंब्रा, लोकमान्यनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामं सुरू आहेत. तसंच काही ठिकाणी तर नवीन इमारतींच्या पुनर्विकासाचं काम सुरू असल्यानं या बेकायदा बांधकामाबाबत केळकर यांनी वारंवार आवाज उठवलाय.
30-35 बेकायदा बांधकामांची यादीच प्रशासनाला देण्यात आली असून त्यावर तक्रारदाराचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरलं असल्याचे आरोप केळकर यांनी केले. न्यायालयानं कानउघडणी केल्यावरच कारवाई केली जाते. बेकायदा इमारतींना देण्यात आलेलं पाणी आणि वीज तात्काळ तोडण्यात यावी अशी मागणी देखील केळकर यांनी केली. बेकायदा बांधकामांवर कारवाई होत नसल्यानं केळकर यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना येत्या अधिवेशनात धडा शिकवण्याचा इशाराही केळकर यांनी दिलाय. तसंच वाढत्या बेकायदा बांधकामांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करून कठोर कारवाईची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शहरात पाण्याची कमतरता असून आवश्यक तिथे बोरवेल खणलेल्या नाहीत. अशा वेळेला बांधकामही मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना बेसुमार पाणी पुरवठा केला जातोय. याकरता पाण्याची पळवापळवी करण्यात येत असल्यानं अनेक भागात पाण्याची कमतरता भासते. पाणी पुरवठ्याचं नियोजन कोसळलं असून याबाबत येत्या सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आल्याची माहिती केळकर यांनी दिली. मध्य रेल्वेवर मोठा अपघात झाला. 2 लोकलमधून तब्बल 13 प्रवासी खाली पडले. तर या अपघातात 5 ते 6 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येते. तसंच अपघात रोखण्यासाठी लोकलला आता स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्यात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वयंचलित दरवाजांच्या प्रणालीबाबत शंका व्यक्त केली आहे. तसंच रेल्वे प्रशासनावरही तोफ टाकली. आव्हाड म्हणाले की आम्ही 1000 वेळा मागणी केली आहे की दिवा टर्मिनेटिंग लोकल सेवा सुरू करावी. एवढी लोकसंख्या वाढल्यानंतर रेल्वेच्या सेवा वाढल्या का, तर त्याचं उत्तर नाही आहे. उलट AC लोकल सुरू केल्यामुळे ज्या साध्या लोकल आहेत त्याच्या फेऱ्या कमीच झाल्या. पण यात खोलात न शिरता माझी आजही मागणी आहे ती पहिली दिवा टर्मिनेटर लोकल सुरू करा. त्यामुळे गर्दीचा जो ताण आहे तो कमी होईल. कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांचीही सोय होईल. दिवा, कळवा आणि मुंब्रा या नागरिकांची सोय होईल. कारण ठाणे डोंबिवली टर्मिनेटर आहे. कल्याण तर जंक्शन आहे, पण रेल्वेनं कोणतीही सोय केलेली नाही असं आव्हाडांनी म्हटलंय. दिवा टर्मिनेटर झाली तर दिवा, कळवा आणि मुंब्र्याच्या लोकांची सोय होईल. मुंब्रा पार केल्यानंतर कळव्याला जाताना जो बोगदा लागतो त्यातील 3 पोल अतिशय जवळ आहेत. या पोलला धडकून अनेकांचा जीव गेलाय. अनेक वर्षांची मागणी आहे तो पोल काढावा किंवा बाजूला करा, पण रेल्वेच्या कानावर या गोष्टी जातच नाहीत अशी टीकाही त्यांनी केली. मुंबई लोकलला कितपत सुविधा दिल्या जातात हे तपासण्यासारखं आहे. सर्वाधिक महसूल हा मुंबई लोकलमधून मिळतो. AC लोकल वाढवल्यामुळे सध्या लोकल कमी, साध्या लोकल कमी झाल्या आहेत. AC लोकलचा खिशाला परवडणारा प्रवास नाही आहे. ज्याच्या खिशाला परवडत नाही त्याचं काय आणि ज्याला परवडत नाही अशांची संख्या मुंबईत अधिक आहे. ट्रेनमध्ये लटकणाऱ्या लोकांची संख्या जेव्हा कमी होईल तेव्हा हे खरं रेल्वेचं यश आहे असंही त्यांनी नमूद केलंय. स्वयंचलित दरवाजे हे साध्या लोकलसाठी इम्पॉसिबल आहेत. प्रवास करताना गुदमरतील लोक. श्वास घ्यायला हवा तर आली पाहिजे. उगाच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर विनोदी भाष्य करतात. दरवाजे कसे बंद होणार, दरवाजे बंद झाल्यावर श्वास कसा घेणार आतला माणूस, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅन सुविधा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून त्याविरोधात नागरिकांना ठाणे वाहतूक शाखेच्या कार्यालयाबाहेर शनिवारी सायंकाळी निदर्शनं करण्यात आली. यात राजकीय पक्ष कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतल्याचं दिसून आलं. यावेळेला रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं 3 हातनाका भागातील मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदार वर्गाला या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. ठाणे शहरात पुरेसे वाहनतळ उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिक रस्त्यावर वाहनं उभी करतात. शहरातील अनेक ठिकाणी अरुंद रस्ते आहेत. या ठिकाणी वाहनं उभी करण्यात येत असल्यामुळे कोंडी होते. वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या दुचाकींवर वाहतूक पोलीस टोईंग व्हॅनद्वारे कारवाई करतात. त्या टोईंग व्हॅनद्वारे वाहतुकीला अडथळा असलेल्या दुचाकी उचलून नेल्या जातात. तर 4चाकी वाहनांवर पोलीस शॅमर लावण्याची कारवाई करतात. ते वाहन बाजूला केलं जात नसल्यानं कोंडी कायम राहते. दुचाकी वाहनांवरच कारवाई होताना दिसून येते. या कार्यपद्धतीवर सतत टीका होत असून याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जात होत्या. त्यातच टोईंग व्हॅनच्या कामाची मुदतही संपत आल्यानं वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅन बंद केली होती. मात्र मागील 6 महिन्यांपासून बंद असलेली टोईंग व्हॅनची सुविधा सुरू करण्याचा निर्णय ठाणे वाहतूक पोलिसांनी घेतला असून या निर्णयाला दक्ष नागरिक अजय जया यांनी विरोध दर्शवला होता. या निर्णयाविरोधात जन आंदोलन करण्याचा इशारा जया यांनी दिला होता आणि आठवडाभरापासून नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येत होतं. दरम्यान शनिवारी ठाणे वाहतूक शाखा कार्यालयाबाहेरील रस्त्यावर अजय जया यांनी वाहन उभे करत निदर्शन केलं. सुमारे 1 ते 1.5 तास आंदोलन सुरू होतं. टोईंग व्हॅन बंद झाली पाहिजे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळेला पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अनेक ठाणेकर नागरिक तुमच्या लढ्याला सामील झालेले आहेत.
चक्काजाम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करताय, काय सांगाल एकंदरीत? या अग्रीमेंट जे आहे टोईंग व्हॅन मध्ये ठाण्यातल्या अग्रीमेंट आहे ते बेकायदेशीर आहे. विदाऊट ई टेंडरिंग प्रोसेस मध्ये केलेले आहेत. जे लोकांनी पहिल्यापासून जे टोईंग व्हॅन चालवतात त्यांनी परत टोईंग व्हॅन दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबईमध्ये एक वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट आहे आणि ठाण्यामध्ये वेगळ्या पद्धतीने अग्रीमेंट आहे. मुंबईमध्ये एकच पावती आहे, ठाण्यामध्ये 2 पावती आहेत. कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायला लावतात, हे बेकायदेशीर आहे आणि याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे. गुंड लोकांना, गुंड प्रवृत्तीचे लोकांना आणि गुंडच लोकांना पोलिसांनी त्यांना कामाला ठेवलंय पैसे वसूल करण्याकरता. म्हणजे उद्या ते पकडले जातील तर त्यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द होतील, पण पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये मोठा वाटा पैसा खात आहेत. फक्त बाईकवाल्यांना 4 व्हीलर टो करायला सांगा ना. आता आम्ही 4 व्हीलर घेऊन आलोय, टो करून दाखवावं. त्यांच्याकडे 4 व्हीलर टो करण्याची यंत्रणाच नाहीये आणि प्रत्येक गोष्ट बेकायदेशीर आहे. आता त्या दिवशी मी जेव्हा ते टोईंग चालू करणार होतो त्याबद्दल मी त्यांना इथे बाईट देण्याकरता पत्रकारांनी मला बोलवलं होतं. बाजू मांडत असताना टोईंगचे 100-150 कॉन्ट्रॅक्टर गुंड आमच्या अंगावर आले. आज लोक आलेत, बोला ना, आज करायला सांगा टोईंग. आज स्थानिक आले, आता बोलवा गुंड किती येत आहेत म्हणून. येणारी लोक तुमच्या कार्यकर्ते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. लोकल अपघातातील जखमींना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली भेट. नियम मोडणाऱ्या वाहन चालकांमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आणि एकाच दिवशी 6 जणांचा अपघातात मृत्यू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.